दररोज नाश्त्याला आणि मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न पडतोच ना. तर चला मग आपण बनवूयात व्हेज ग्रिल सँडविच, खमंग आणि क्रिस्पी. चला तर मग बनवूयात व्हेज ग्रिल सँडविच. सगळ्यात अगोदर आपल्याला इथलं टोमॅटो, शिमला मिरची आणि पत्ताकोबी घेऊन बारीक चिरून घ्यायची आहे. आणि मी इथे काकडी आणि कांदा वापरत नाही, कारण हे सँडविच मी टिफिनला देणार आहे. काकडी आणि काकडी आणि कांदा जर मी वापरला तर त्याला पाणी सुटेल आणि ते सँडविच खायला अजिबात चांगलं लागणार नाही. तुम्ही ह्या प्रकारचं सँडविच नक्की करून बघा. घरी पण खायला खूप छान लागतं आणि टिफिनमध्ये पण थंड झाल्यावरही तेवढंच खमंग लागतं. आणि कमीत कमी भाज्यांमध्ये होणारं व्हेज ग्रिल सँडविच हे इतकं सुंदर लागतं. आमची माहिती का एक आठवण आहे की आम्ही महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डनमध्ये हे सँडविच खाल्लेलं आहे आणि तेव्हापासून आम्हाला त्याची एवढी आठवण येते ना, एवढं छान लागतं ना ते, की दुसरं सँडविच खाऊच वाटत नाही. मग मुलांची डिमांडच होती की मम्मी ते महाबळेश्वरला खाल्लं होतं तसं सँडविच कर ना. मग मी तेच करायचा प्रयत्न केला आहे, व्हेज ग्रिल सँडविच. मग अशा प्रकारे आपल्याला भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. मग आता ही मी हिरवी चटणी आहे ती मी बारीक चटणी करून फ्रीजमध्ये ठेवते आणि लागेल तसं त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची ग्रेव्ही तयार करून घेते. मग आता ही आपल्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे उकडलेला कॉर्न. हे पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती टाकलेला आहे मीठ आणि चाट मसाला. चाट मसाला इतका छान लागतो माहिती आहे या सँडविचमध्ये, आणि ह्या सँडविचची खासियत आहे ती. त्याच्यामुळे आउट ऑफ द वर्ल्ड जाते ही रेसिपी आणि इतकी छान लागते ना. मग इथे घेतलेले आहेत ब्रेड स्लाइस आणि आपल्याला लावून घ्यायची आहे हिरवी चटणी. मुलांसाठी बनवत आहे म्हणून मी इथे जरा बेतानेच हिरवी चटणी लावत आहे. मग हिरवी चटणी लावून झाल्यानंतर मी याच्यावरती किसून टाकत आहे उकडलेला बटाटा. उकडलेला बटाटा किसून झाल्यानंतर परत मी याच्यावरती थोडासा चाट मसाला टाकत आहे आणि चाट मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्या चिरलेल्या भाज्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि ते झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती चीज किसून टाकायचं आहे आणि आपल्याला आता हे सँडविच ग्रिल करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. इतकी झटपट होणारी, इतकी टेस्टी आणि कमीत कमी भाज्यामध्ये होणारं हे सँडविच आहे. नक्की करून बघा. चला आता आपण ह्याला भाजून घेऊयात. मी इथे काय केलं आहे माहिती आहे का, तव्यावरती तूप टाकले, घरी बनवलेलं तूप टाकले आणि कमी गॅसवरती ह्याला व्यवस्थित दाबत दाबत मी ह्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे. दोन्ही साईडला भरपूर तूप लावून मस्त भाजून घेणार आहे. आणि बघितलंत का, भाज्या भरपूर आहेत, घरीच बनवलेलं तूप आहे, बटर नाही, ब्रेड सोडलं तर बाकी सगळं हेल्दी आहे. आपण मुलांना बिंदास खायला देऊ शकतो. तर अशा प्रकारे इतक्या झटपट हे व्हेज ग्रिल सँडविच तयार होतं आणि अगदी सोपी पद्धत आहे बनवायची. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती परत या. हे बघा किती छान झालंय, मस्त. आणि माझ्या घरी मुलांच्या आवडीचं आहे बरं, तुमच्या घरी पण मुलांच्या आवडीचं नक्कीच होणार, नक्कीच. तर मग परत भेटू. तुम्ही परत येणारच आहात, मी पण परत येते, परत भेटू.